तर आज आपण बनवूया खूप हेल्दी असं प्रोटीन रिच आपला नाश्ता. तर हॅलो फ्रेंड्स, चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे 1 कप मुगाची डाळ घेत आहे. ॲक्च्युली 1 कप कमीच आणि थोडंसं उडदाची डाळ आपण त्यामध्ये टाकू. म्हणजे 80% मुगाची डाळ तर 20% आपण उडदाची डाळ असं आपण घेतो आहे प्रमाण. तर याला आपण छान 2-3 पाण्याने धुवून घेऊयात. आणि त्यानंतर याला 4 ते 6 तास तुम्ही भिजू घालायचं आहे. तर मी रात्रभरच घालते आहे भिजू, कारण मला हे सकाळी नाश्त्याला करायचं आहे. सो बघा इथे मी छान धुवून घेतलेलं आहे. तर आता याला आपण छान रात्रभर भिजू घालून ठेवून देऊया. तर सकाळ झालेली आहे, आपली डाळ पण छान भिजलेली आहे. तर याला आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर यामध्ये तुम्ही सोबत एक अद्रकचा तुकडा आणि 2 ते 3 हिरवी मिरची असं टाकू शकता. सो मी अद्रक नाही टाकलेलं आहे, फक्त मिरची टाकलेली आहे. कारण मी विसरून गेलेली होती अद्रक टाकायला. सो तुम्ही नक्की ॲड कराल, त्याच्याने खूप छान टेस्ट येतो. सो बघा आपलं बॅटर छान फाईन पेस्ट करून घेतली आहे. आपण त्याला छान बारीक करून घेते आणि त्याला आपण 5 ते 7 मिनटं छान फेटून घ्यायचं, जेणेकरून आपले जे पीठ आहे छान असं फ्लफी आणि हलकं होऊन जाणार. मी याला छान फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, कोथिंबीर, कांदे, निंबाचं पाणी हे सगळं आपण ॲड करून घेऊयात. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही अजून पण तुमच्याप्रमाणे गाजर, शिमला मिर्च असं काही ॲड करू शकता. थोडंसं मी जिरंसुद्धा टाकलेलं आहे. सो आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. खूप छान वाटतात हे डोसे खायला. एकतर हलके पण असतात आणि हेल्दी पण असतात. सो मी इथे टाकून घेतलेले आहेत तीळ. आता या अर्ध्या बॅटरला आपण थोडंसं जे बॅटर आहे ते आपण अलग काढून घेऊयात. इथे मी अलग असं थोडंसं बॅटर काढून घेतलं आणि त्यामध्ये आपण खायचा सोडा मिक्स करूया थोडासा. खायचा सोडा मी थोडासा टाकून घेतला आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला छान आपण मिक्स करून घेऊयात. सो जेवढं आपल्याला बॅटर लागेल, मी जवळ-जवळ हे 2 ते 2.5 डोस्याचं आहे बॅटर, ज्यामध्ये मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे. सो बस तेल टाकून आपण आपला डोसा पसरवून घेऊयात आणि त्याला 2 ते 2.5 मिनटं छान आपण झाकून होऊ देऊया मंद आचेवर. सो बघा झालेला आहे आपला डोसा. त्याला छान तेल लावून घेऊया आपण. अगदी इझिली निघून जातो आणि पचायला खूप हलका आहे आणि पावसाळ्यामध्ये तर हा उत्तम प्रकार आहे करायसाठी नाश्त्याला. सो तुम्ही पण हा नक्की करून बघा. सो झालेला आहे आपला आजचा ब्रेकफास्टचा रेसिपी. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.